आलेल्या सर्व प्रतिनिधींचं मी लोकनेते नाथाभाऊ अमृत महोत्सव समितीच्या वतीनं सर्वप्रथम मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहे माननीय अरुणभाई गुजराती, महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी सभापती, ज्येष्ठ नेते आणि लोकनेते नाथाभाऊ खडसे यांच्या अमृत महोत्सव समितीचं अध्यक्ष म्हणून ते सध्या या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की येत्या 2 सप्टेंबरला महाराष्ट्राचे लोकनेते नाथाभाऊ हे वयाची 74 वर्ष पूर्ण करून 75व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर 40 वर्ष ज्यांनी अधिराज्य गाजवलं, मग ते सत्ताधारी म्हणून असो अथवा विरोधी पक्षनेता म्हणून असो, त्या नाथाभाऊंकडे आम्ही राजकीय दृष्टीने न पाहता आध्यात्मिक दृष्टीने, शैक्षणिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांना आम्ही विद्यापीठ म्हणतो त्या नाथाभाऊंनी जे काम केलं त्याबद्दल म्हणून त्याचं उतरही होण्यासाठी म्हणून हा कृतज्ञता सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्याला नाव आपण दिलेलं आहे अमृत महोत्सव समारंभ। यामध्ये 2 भाग आपण केलेले आहे। 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर आपण भागवत सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्याबद्दलची माहिती आपल्याला अध्यक्ष महोदय देतील। आणि 30 ऑगस्टला म्हणजे 30 ऑगस्ट 2026ला सकाळी 10 वाजता अमृत महोत्सव सोहळ्याचं आपण आयोजन केलेलं आहे। मी माननीय अरुणभाईंना आता विनंती करतो की आपण सर्व आलेल्या प्रतिनिधींना संबोधित करावं आणि मग त्यानंतर आपण चर्चा करू। नाथाभाऊ केवळ जळगाव जिल्हा नाही, महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत। 1990 पासून ते विधानसभेत होते तर आतापर्यंत ते विधान परिषदेत आहे। 6 वेळा ते विधानसभेत निवडून आले आणि आता विधान परिषदेत आहे। साधारणतः 36 वर्ष त्यांची विधिमंडळात गेलेली आहे। तर अशा पद्धतीचं एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व, लीडर असं हे व्यक्तिमत्व, सर्वांना सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व, विकासाच्या संदर्भात, सेवेच्या संदर्भात 2 बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात लोकप्रतिनिधींना। ते कार्य त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। हा जो समारंभ आहे, या समारंभात जवळजवळ 100 पाहुणे येतील। आता 100 पाहुणे कसे बसतील या ठिकाणची संबंध व्यवस्था केलेली आहे। स्वतः जे फारच मोठे नेते आहेत त्यांना स्वतः त्यांच्याशी भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिलेलं आहे, काहींना फोनवर आमंत्रण दिलेलं आहे आणि ज्यांनी होकार दिला त्यांचे ज्या ठिकाणी आपण फोटो आणि नावं छापलेली आहे, तर बहुतेक सर्वांनी होकार दिलेला आहे। या व्यतिरिक्त देखील काही लोकप्रतिनिधी येतील। काही लोकप्रतिनिधींनी खडसे साहेबांना भेटून सांगितलं आम्हाला यायचं आहे, जास्त लोक येतील काय अडचण नाही। यांनी सांगितलं 120 लोकांची स्टेजवर बसण्याची व्यवस्था केलेली। या समारंभाचं महत्त्व जे जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते एकत्र व्हावे या दृष्टिकोनातून याचं महत्त्व आहे। हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्राला दिशा देणारा हा कार्यक्रम आहे, सर्वपक्षीय कार्यक्रम आहे। शक्ती प्रदर्शन नाही, याच्यात मी हा शब्द नाही, याच्यात अहंकार हा शब्द नाही। सर्व सोबत घेऊया आणि त्या पद्धतीचं कार्य आपण करूया की जेणेकरून आज आपण जर पाहिलं तर जळगाव जिल्ह्याची संस्कृती आधीपासून फार चांगली आहे आणि ही संस्कृतीचं अजून संवर्धन व्हावं या दृष्टिकोनातून आपल्याला हे कार्य करायचं आहे। या समारंभाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याच्या विकासाला देखील एक चांगली दृष्टी आणि दिशा प्राप्त होईल, महाराष्ट्राला दिशा प्राप्त होईल आणि काम करणारा जो लोकनेता आहे त्याच्याबद्दल एक कृतज्ञता आपण व्यक्त करायची, ती कृतज्ञता देखील या ठिकाणी व्यक्त होईल। याच्यात येणारे मोठ्या पाहुण्यांमध्ये श्रद्धेय शरद पवार साहेब आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यानंतर नितीनजी गडकरी आहेत, महामहिम राज्यपाल आपल्या राजस्थानचे माननीय हरिभाऊ बागळे आहेत, केंद्राचे चंद्रकांत CR पाटील म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध आहे, असे नंतर 2 उपमुख्यमंत्री वगैरे। तर एक चांगला असा हा कार्यक्रम होईल, देखणा असा कार्यक्रम होईल।
दिशा देणारा असा कार्यक्रम होईल या संदर्भात आम्हाला खात्री वाटते. आपल्या सर्वांचं सहकार्य आम्ही अपेक्षित करतो आणि हा कार्यक्रम चांगला व्हावा या संदर्भात आपल्या काही वैयक्तिक सूचना असतील तर त्या देखील स्वीकारायला आम्ही तयार आहोत. अजून आपल्याला काही यापेक्षा जास्त माहिती हवी असेल तर या ठिकाणी सुनील लेवी साहेब देखील. साधारण आता बाईंनी आपल्याला जे सांगितलं त्याप्रमाणे जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी कोणी ना कोणी ज्यांच्याशी आमच्याशी चर्चा झाली आहे ते प्रत्यक्ष या ठिकाणी येणार आहे. बाईंनी जी नावं सांगितली त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आहे, आदरणीय शरद पवार साहेब आहेत, हरिभाऊ बागडे आपले राज्यपाल साहेब आहेत, माननीय नितीनजी गडकरी आहे, केंद्रीय मंत्री CR पाटील साहेब आहेत, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांचं प्रत्यक्ष नाथाभाऊंशी पण चर्चा झाली आहे, त्यांनी पण येण्याचं आपल्याला हो म्हटलेलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे स्वतः नाथाभाऊ गेलेले होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते पण येणार आहेत. याशिवाय केंद्रातले 4 मंत्री, महाराष्ट्रातले जवळपास 12-13 मंत्री, विविध राजकीय पक्षांचे प्रदेशाध्यक्ष, म्हणजे याच्यामध्ये जसं प्रमुख साई पक्षांचे प्रतिनिधी आहे तसं माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित आघाडीच्या वतीने त्यांनी पण येण्याचं या कार्यक्रमाला आपल्याला कबूल केलेलं आहे. माजी सभापती, आजी सभापती विधानसभेचे म्हणजे राम शिंदे साहेब आहेत, सचिन अहिर साहेब आहेत, हे पण याच्यामध्ये आहे. आणि विशेष करून आत्ता बाईंनी ज्या पद्धतीने सांगितलं की आपल्या जळगाव जिल्ह्यातले पण सगळेच सन्माननीय आमदार मंत्री महोदय यांना आम्ही आवर्जून आमंत्रण दिलेलं आहे. आमची विनंती अशीच असणार आहे सगळ्या आपल्या जिल्ह्यातले माननीय आमदार आणि मंत्री महोदयांना की आपला जिल्हा राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगली परंपरा घेऊन पुढे आलेला आहे. याच्यामध्ये हा कार्यक्रम राजकीय नाही, पण ज्या नाथाभाऊंनी 40 वर्ष जनतेची खऱ्या अर्थाने लोकसेवा केली, ज्यांनी 40 वर्ष राजकारणावर अधिराज्य गाजवलं, त्या नाथाभाऊंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सोहळा आहे. म्हणून आमची अपेक्षा आहे सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून की त्यांनी या कार्यक्रमाला जरूर यावं. ही जी काही परंपरा आपण जपली आहे जिल्हाभरामध्ये ती यापुढे सुद्धा कायमस्वरूपी राहावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही जवळपास सगळ्याच आमदारांना, मंत्री महोदयांना या ठिकाणी भेटलो आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ते या कार्यक्रमाला जरूर येतील, कारण हीच परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे. आज नाथाभाऊ आहे, उद्या अजून कोणी असेल आणि म्हणून वयाची 74 वर्ष पूर्ण झाल्यावर 75व्या वर्षामध्ये ज्यावेळेला नाथाभाऊ प्रवेश करताय तर तो आपण उत्तरायी होण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मग त्यांनी यावं अशी आम्ही विनंती केली आहे. साधारणतः 2-3 महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहे की आपण या ठिकाणी 60x80 एवढं फुटाचं 120 लोक बसतील असं व्यासपीठ त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. बॅकड्रॉपला जो आहे त्या ठिकाणी LED वॉल आहे मोठ्या प्रमाणामध्ये. साधारणतः समोर आपण पाऊस येईल असं गृहीत धरून वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था केलेली आहे, डोम उभे करतोय आपण आणि साधारणतः त्या ठिकाणी आपण 5 ते 6 हजार लोक खुर्च्यांवर नीट व्यवस्थितपणाने बसू शकतील अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी केलेली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रत्येक नागरिकापर्यंत, आलेल्या सभा ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून याची आपण प्लॅनिंग केलेली आहे. मागे बसलेल्या नागरिकांना सुद्धा ही सभा नीट पाहता यावी म्हणून 2-3 ठिकाणी आपण LED वॉल उभ्या केलेल्या आहे की जेणेकरून त्याचाही त्यांना नीट लाभ घेता येईल. याच्यामध्ये महत्त्वाचा विशेष असं आहे की आपण महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे, म्हणजे आलेल्या सगळ्या जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. विशेष करून जो भागवत सप्ताह आहे, म्हणजे भागवत सप्ताह 26 ऑगस्टपासून तर 2 सप्टेंबरपर्यंत आहे. बाईंनी आत्ता आपल्याला सांगितल्याप्रमाणे या भागवत सप्ताहाच्या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा भागवत सप्ताह सोहळा या ठिकाणी पूर्णपणे होणार आहे. याचं 2 वैशिष्ट्य असे आहे की या श्रीमद भागवत कथा सप्ताहामध्ये खगेंद्र शास्त्री महाराज जे शहाद्याचे आहे हे मुख्य कथाकार आहे, वाचक आहे, ते या ठिकाणी कथा वाचणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की नाथाभाऊंच्या पाठीमागे कायमस्वरूपी आशीर्वाद असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताबाई आहे. त्या संत मुक्ताबाईंच्या चरित्राचं वाचन करण्यासाठी म्हणून ह.व.प. खोले महाराज जे श्री क्षेत्र मुक्ताई नगर इथले आहेत तर त्यांचं या ठिकाणी मुक्ताई चरित्राचं वाचन होणार आहे.
सकाळी 4 वाजेपासून काकडा आरती सुरू होईल तर रात्री 10 वाजेला कीर्तन संपेल, असं दिवसभराचं नियोजन त्या ठिकाणी आहे. साधारणतः दररोज हे 8 दिवस भागवत सप्ताहामध्ये परिसरातील भक्तगण, साधू संत महाराज हे जवळपास 2 ते 2.5 हजार त्या ठिकाणी रोज उपस्थित असतील असं आमचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या निवासाची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी, म्हणजे साधू संत महाराज हे सगळे तिथे राहू शकतील अशी व्यवस्था आहे. एकूणच त्या ठिकाणी पूर्ण परिसरामध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक असं वातावरणामध्ये हा सोहळा आपण संपन्न करतोय. याला आपण एक थीम केलेली आहे या भागवत सप्ताहाला, आणि आता बाईंनी जे अमृत महोत्सवाची आपल्याला माहिती दिली सोहळ्याला, याला आपण वारकरी संप्रदायाशी जोडलेलं आहे. म्हणजे नाथाभाऊंचं जर आपण आयुष्य पाहिलं म्हणजे राजकारण सोडून द्या, पण धार्मिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, म्हणजे जसं संत मुक्ताईचा मी उल्लेख केला तसं पांडुरंगाविषयीचं त्यांना ओढ आहे, आणि म्हणून त्या विशेष करून आपण याला ते स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. 30 ऑगस्टला सकाळी 10 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत दुपारच्या 3 तास हा कार्यक्रम आपण अपेक्षित ठेवलेला आहे. सकाळी 10 वाजेला नाथाभाऊंचं कोथळीतलं जे जुनं घर आहे तर त्या घरापासून आपण दिंड्या या ठिकाणी समोर असणार आहेत. त्या दिंड्यांच्या माध्यमातून पांडुरंगाचा गजर करत आपण सभेच्या ठिकाणी मिरवणुकीद्वारे जाणार आहे, आणि म्हणून परिसरातल्या जवळपास 70-80 दिंड्या त्या ठिकाणी उभे राहतील. लेझिम पथक असणार आहे आणि त्या मिरवणुकीच्या माध्यमातून मग व्यासपीठापर्यंत या ठिकाणी जातील, अशी रचना आपण प्रामुख्याने या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून एकूणच हा जो काही अमृत महोत्सव सोहळा आहे, हा सोहळा म्हणजे शक्ती प्रदर्शन नाही आहे, हा सोहळा राजकीय नाही आहे, हा सोहळा फक्त आणि फक्त नाथाभाऊंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आहे. आणि मला विशेष करून आनंद असा आहे की या निमित्ताने जी अमृत महोत्सव समिती आपण स्थापन केली आहे, त्या अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून आपण तेवढ्याच तोलामोलाचे, ज्यांनी अनेक वर्ष सोबत काम केलेलं आहे, असे महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी सभापती आदरणीय अरुणभाई गुजराती यांना या अमृत समितीचं अध्यक्ष केलंय. आणि माननीय अरुणभाईंनी यासाठी सूचना केल्या आम्हाला सगळ्यांना, आणि जवळपास 35 समित्या आपण गठीत केलेल्या आहेत. म्हणजे गेल्या महिनाभरापासून याचं सगळं नियोजन चालू आहे. अरुणभाईंचं सातत्याने त्याकडे लक्ष आहे. दररोज त्याचा फॉलोअप घेणं, काय झालं काय नाही झालं हे ते या ठिकाणी करतायत. आणि मला विश्वास आहे की अरुणभाईंच्या अध्यक्षतेखाली अमृत महोत्सव समितीच्या माध्यमातून हा सोहळा दिमागदार व्हावा यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. यामध्ये राज ठाकरे यांना निमंत्रण या ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु 30 तारखेला ते उपलब्ध होणार नाही असं आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि म्हणून बाळासाहेब नांदगावकर जे आहेत आदरणीय, तर त्यांच्याशी स्वतः नाथाभाऊ बोलले आणि बाळासाहेब नांदगावकरांनी येण्याचं या ठिकाणी आपल्याला कबूल केलेलं आहे. पण कार्यक्रम 30 ते 2 तारखेच्या कालावधीचा आहे. हो त्यांचा फोटो टाकलाय. हो टाकलाय बाळासाहेब नांदगावकरांचा. मुख्य कार्यक्रम केव्हा झाला? मुख्य कार्यक्रम आपला 30 ऑगस्ट 2026 रविवार सकाळी 10 ते 1 या वेळेमध्ये आपला हा संपूर्ण मुख्य कार्यक्रम असणार आहे, की ज्याच्यामध्ये आपण आता हे जे पत्रिका तयार केली याच्यातले सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.